नवी मुंबईजवळ उरणमध्ये 4 संशयित घुसल्याचं वृत्त आलेलं आहे। उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बंदूकधारी 4 संशयित घुसल्याची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर नेव्ही, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी या संशयितांना शोधण्याचं काम सुरू केलंय। परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संशयितांचा कसून शोध घेण्यात येतोय। उरण शहरामधील संपूर्ण मार्केट बंद करण्यात आलं असून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली। मुंबई आणि नवी मुंबई परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। अमरावतीमध्ये निघालेल्या मराठा क्रांती मुक मोर्चात जिल्ह्यातील 14 तालुक्यातले मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गर्ल्स हायस्कूल चौकात मोर्चाचा समारोप झाला। या मोर्चामध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। शाळा, कॉलेज, महापालिका, शहर बस सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या। मराठा मोर्चांपाठोपाठ आता राज्यात ओबीसी समाजाचेही मोर्चे निघणार आहेत। अटकेत असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ हे मोर्चे काढण्यात येणार आहेत। 3 ऑक्टोबरला नाशिकला, 20 ऑक्टोबरला बीडला ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे। संगमनेरमध्ये पुणे नाशिक मार्गावर बाईकवरती आलेल्या अज्ञात हल्लेखोरांना अरुण मोढे या शिक्षकावर गोळ्या झाडल्या। त्यांना जवळच्या पानसरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। हल्लेखोर पसार झालेत। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नाशिकच्या शेकडो कोटी रुपयांच्या केबीसी घोटाळ्याचा तपास गेल्या काही दिवसांपासून थंडावलाय। कंपनीच्या कारभाराचा लेखाजोखा असणारी हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रे गेल्या 2 वर्षांपासून फॉरेन्सिक लॅबमध्ये पडून आहेत। त्यामुळे तपास करावा तरी कसा असा प्रश्न नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेला पडलाय। वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीमुळे ठाणे कल्याणमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। अवजड वाहनांच्या लांब रांगा लागतात। या वाहतूक कोंडीचा फटका खुद्द आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना बसला। त्यांना 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली। कल्याण डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीमध्ये समावेशाची घोषणा झाल्यानंतर पालिका आयुक्त रवींद्रन यांच्या दालनात एसपीव्ही कंपनीची महत्त्वाची बैठक पार पडली। या कंपनीच्या माध्यमातून पालिकेतील सर्व प्रकल्प राबवण्यात येणार आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करताना 50% केंद्र, 25% राज्य आणि पालिका 25% निधी खर्च करणार आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज अचानक कोल्हापूर दौरा केला। कल्याण डोंबिवली महापालिकेनं कोल्हापुरातील शिल्पकार संताजी चौगले यांना बाळासाहेबांचा 22 फुटी ब्रॉन्झचा पुतळा तयार करण्याचं काम दिलं। या कामाची पाहणी करून ठाकरे यांनी पुतळ्याबाबत काही सूचना केल्या। दुष्काळानं होरपळून निघालेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी दमदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे गेल्या 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातल्या पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली। यंदा 812 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। हा पाऊस सरासरीच्या 102% इतका आहे। धुळ्यात नंदळे बुद्रुक गावात मंदिरावर वीज कोसळल्याने एक तरुण ठार, 4 जण जखमी झाले। संगम वाघ असे ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे। जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मुसळधार पावसामुळे वसईच्या वालेव सातिवली रोडवरच्या एका नाल्यात एक जण वाहून गेलाय। राजकुमार गौतम असं त्याचं नाव आहे। एका दुकानाजवळील उघड नाला राजकुमारच्या लक्षात आला नाही आणि त्या नाल्यामध्ये तो पडला। त्याला शोधण्याचं काम वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान करतात। मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलंय। दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती। अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागोठण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। सावित्री, गांधारी, कोंडलिका आणि काळ या नद्या दुथडी भरून वाहतात। पावसामुळे अलिबाग जवळच्या कोपरा गावाजवळचा छोटा पूल कोसळलाय। त्यामुळे अलिबाग रोहा रस्त्यावरची वाहतूक बंद पडली आहे। पूल कोसळल्यानं अनेक गावांचा रोह्याशी तुटलेला संपर्क अनेकांकरता अडचणीचा ठरतोय। वाहतूक चणेरा मार्ग वळवण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।